मध्ये अगदी हा सामना संपवलाय आणि पुढच्या फेरीमध्ये आपल्या संघाला घेऊन गेलाय तुषार. संघांना नक्कीच विनंती असेल की स्पीडअप ठेवायचं आहे मित्रांनो, सहकार्य करायचं आहे. अगदी वेळ फार कमी असल्या कारणाने मित्रांनो ज्यांचा क्षेत्ररक्षण येईल ना मित्रांनो त्यांनी क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्यायचं आहे आणि फलंदाजी असेल त्या संघाने आपले बॅटर्स मात्र रेडी ठेवायचे आहेत. आताच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचसाठी तुषार यांनी मंचावर यायचं आहे, तसेच कॅच ऑफ द मॅचसाठी वैभव यांनी मंचावर यायचं आहे. शिंदेवाडी रोड यांच्यात झालेला सामना शिंदेवाडी संघाने मोठ्या मार्जिनी जिंकलेला आहे. मालिकावीर पुरस्कारासाठी तुषार यांनी मंचावर यायचं आहे, तसेच बेस्ट कॅचसाठी वैभव यांनी मंचावर यायचं आहे. हे पुरस्कार देण्यासाठी पाटेकर गावचे माजी कर्णधार सचिन नारायण शेलार यांनी पुरस्कार देण्यासाठी मंचावर यायचं आहे. तसेच ते या मॅचचे प्रायोजक सुद्धा आहेत सचिन शेलार. दुसऱ्या फेरीतील हा सामना शिंदेवाडी वर्सेस रोड. शिंदेवाडी संघाने हा सामना जिंकलेला आहे. सचिन शेलार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येत आहे. धन्यवाद. या मॅचबद्दल काय सांगू शकता? खूप पहिलं तर पाटेकर संघाचं ह्या नियोजनाबद्दल हार्दिक अभिनंदन मी करतो. एकदम उत्कृष्ट पद्धतीने ह्यांनी हे एक दिवसीय 360 फॉर्मॅटमध्ये आपले असोसिएशनचे सामने ठेवण्याचा प्रयत्न केला आणि नियोजन एकदमच शिस्तबद्ध आणि आटोक्यात आहे. तसंच मॅचबद्दल बोलाल तर मॅच पहिली 1 ओव्हर गेली तर पूर्ण रोडच्या दिशेने होती. त्यानंतर आमचे 2-3 सिक्स लागले आणि आम्ही मॅचमध्ये आलो. चांगली झाली मॅच. धन्यवाद. पुढील मॅचसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बेस्ट कॅचसाठी वैभव यांनी आपला पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे. शीतपेय देऊन सचिन शेलार यांच्या हस्ते वैभव यांचा सन्मान करण्यात येत आहे. धन्यवाद वैभव. थँक्स. वळूया मॅचकडे. प्रसन्न. लुमणेकोल वर्सेस कातवडी यांच्या दुसऱ्या फेरीतला सामना. लुमणेकोल संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. रुपेश माने पहिलं षटक हातावतोय लुमणेकोल संघाकडून. अगदीच कातवडी संघ ज्या पद्धतीने दुसऱ्या फेरीमध्ये त्यांनी दिमागदार एंट्री केली होती, अगदी टेनिस क्रिकेटमध्ये अगदी वादळ म्हणून घोंगावणारा सलामीचा फलंदाज मैदानावरती आहे, ज्याने आपण पाहिलं की अगदीच पहिल्या सामन्यामध्ये या ठिकाणी अगदी तोफ डागली होती, षटकार चौकारांची आतषबाजी केली होती. तो सलामी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अथर्व, ज्याची बॅटिंग आपण या पहिल्या सामन्यामध्ये पाहिली होती. आपल्या संघाला सिंगल हँडेडली जिंकून देणारा अथर्व मैदानाच्या आतमध्ये आहे. रुपेशचा सामना करेल. अगदीच जखडून ठेवलंय रुपेशने. अगदी अनुभव म्हणतात ना, तो अनुभव आपल्याला या ठिकाणी रुपेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी अनेक वर्ष रुपेश आपल्या टीमला सर्व करताना आपण पाहतोय. रुपेशच्या माध्यमातून अनुभव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. अथर्व एकही मोठा फटका खेळून दिलेला नाही रुपेशने. केलाय हल्ला स्क्वेअर लेगला.
येतोय खणखणीत चौकार, 4 धावांसाठी येतोय चौकार. पहिला षटकार येतोय अथर्वच्या बॅटमधून. अगदी सुरेख गोलंदाजी करताना आपण पाहिलं होतं रुपेशला. अगदी पहिल्या सामन्यामध्ये देखील रुपेशने चांगली गोलंदाजी केली होती. इथे देखील आपण रुपेशला चांगली गोलंदाजी करताना पाहतोय. अगदी लेग साईडला चेंडू थोडीशी लाईन आणि लेन थोडीशी लेग साईडला गेल्यानंतर मात्र अथर्वने केला होता प्रहार. पुन्हा एकदा रुपेश, अथर्व. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल या ठिकाणी प्रेमकडून. पहिल्या षटक, पहिल्या षटकात मध्ये धावसंख्या पोहोचलेली आहे 9 धावांवर. 9 धावा. आयोजकांच्या माध्यमातून इथे जेवणाची व्यवस्थाही केलेली आहे. तरी सर्वांनी जेवणाचा लाभ, स्टेजच्या मागे जेवणाची व्यवस्था केलेली आहे, तरी आपल्या सोयीनुसार जेवणाचा आस्वाद घ्यावा. श्री विजयदादा शेलार आणि श्री श्रीधर दादा शेलार यांच्या माध्यमातून जेवणासाठी सौजन्य लाभलेलं आहे. दुसरं षटक, दुसऱ्या फेरीतून तिसऱ्या फेरीमध्ये जायचं असेल तर अगदीच उत्तम कामगिरी, सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. परिभागातील अगदीच वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर सूरज माने सामना करेल अथर्व. इनफॉर्म फलंदाज अथर्व दाखवून देतो आपल्या बॅटमधून. काव कॉर्नरमध्ये अगदीच आकाशाला गवसने घालणारा षटकार मारला अथर्वने. सूरज माने अगदीच एक सर्वोत्तम म्हणा किंवा वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर म्हटलं ना तर परळी भागामधील ज्यांची नाव घेतलं जातं त्याच्यातला एक ऑलराऊंडर म्हणून सूरज माने संघासाठी दुसरा षटक हाताळतोय. परंतु त्याच्या समोर मात्र इनफॉर्म बल्लेबाज अथर्व जांभळे. या षटकारासह धाव फलक उडी मारून पोहोचलेला आहे तो 15 धावावर. अगदीच काही टुर्नामेंटमध्ये अथर्वची फलंदाजी, अथर्वचा बल्ला ज्या पद्धतीने चालायला हवा होता ना तो चालत नव्हता. परंतु यावेळेस मात्र अथर्व पूर्ण तयारी करून या ठिकाणी आलेला आहे की शिव शंभू क्रिकेट क्लबचं हे स्मृतिचषक मात्र पटकवायचं आहे. त्या दिशेने वाटचाल करतोय. चेंडू हवेत आहे, प्रेम खाली आहे, प्रेमने या ठिकाणी जीवनदान देखील दिलंय आणि अशा फलंदाजाला प्रेमने जीवनदान दिलंय. त्याच्यावरती मी म्हणेन या प्रेमने प्रेम केलंय. अथर्वची फलंदाजी देखील मला वाटतं प्रेमला आवडली असेल म्हणून कदाचित त्या ठिकाणी प्रेमने प्रेम केलंय. अथर्ववरती एक जीवनदान दिलंय. अथर्वला जो फलंदाज जर का त्याची झेल सुटली ना तो हा अथर्व सिंगल हँडेडली सामना एका बाजूने घेऊन जाऊ शकतो. आता वैभव मालुसरे ऑन फायर. 6 धावांसाठी मालुसरे ऑन फायर. येतोय षटकार. धाव संख्या स्कोर बोर्ड म्हणेन मी या ठिकाणी अगदी वेगाने धावत आहे. दुसरं षटक आहे. धाव संख्या झालंय 22 म्हणजेच 22. अथर्व एका बाजूने अगदी हल्लाबोल करत असताना वैभवने देखील या ठिकाणी काही कमी दाखवली नाहीये. इकडून होता अथर्व जांभळे तर तिकडे वैभव मालुसरे देखील फायर झालाय आणि हल्ला कोणावरती चढवलाय? सूरज मानेवरती. कातवडे आणि लुमणेखोल दोन्हीच तुल्यबळ संघ आपल्या परळी विभागातील आहेत. दोघांचा सामना संघर्षमय सामना होत आहे. नक्कीच पुन्हा एकदा वैभव. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली आहे. या ठिकाणी मात्र जीवनदान मिळालेलं नाही आहे वैभवला. परंतु वैभवने वैभवचं काम केलेलं आहे. ह्या मॉडर्न डे क्रिकेटमध्ये, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अगदी तुम्ही किती चेंडूंचा सामना करून मित्रांनो तुम्ही किती धावा बनवताना हे फार महत्त्वाचं असतं. तुम्ही पिचवरती किती टिकून उभं राहताना हे या ठिकाणी पाहिलं जात नाही आहे. तुम्ही किती चेंडूमध्ये किती धावा बनवता ते फार महत्त्वाचं आहे. आणि वैभवने मात्र ते काम करून वैभव पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. परंतु तो नाही गेला का तो दुसरा आला आहे. तो सुद्धा सिक्सर हिटर आहे. नाव आहे त्याचा आदेश जांभळे. एका बाजूला असेल आदेश तर दुसऱ्या बाजूला असेल अथर्व. पुन्हा एकदा सूरजने वैभवला पॅव्हिलियन पाठवल्यानंतर आदेशला खूप सुंदर अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता. फुलर लेनचा चेंडू आणि त्या चेंडूला दिलाय सन्मान मी म्हणेन या ठिकाणी आदेशने. आणि हेच तर या क्रिकेटचं मित्रांनो सौंदर्य आहे
की अगदी जर सन्मानजनक चेंडू आला ना तर त्याला सन्मान द्यावा लागतो. पुन्हा एकदा सूरज सामना करेल अथर्व जांभळे. पुन्हा एकदा काय सुंदर खोलवर चेंडू, ह्याला म्हणतात एक्सपिरियन्स. म्हणून म्हटलं होतं वन ऑफ द बेस्ट परळी क्रिकेटमधील काही ऑलराऊंडर्स आहेत आपले, त्याच्यातले एक ऑलराऊंडर ज्याचं नाव आहे सूरज माने. अगदी षटकार खाल्ल्यानंतर ज्या पद्धतीने त्याने अखेरचे चेंडू 2 चेंडूवरती जे कमबॅक केलं त्याच्यामुळे धावसंख्या मात्र आता 23 वरतीच ठप्प झालेली आहे. अगदी लगातार मी म्हणेन 3 चेंडूमध्ये अगदी एकच धाव या ठिकाणी सूरजने दिले आणि पहिल्या षटकात दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचले कातोडी संघाची 23. सुरुवातीच्या फटक्यानंतर सूरज माने यांनी आपल्या टीमला कमबॅक करून दिलेलं आहे. एक झेलही त्यांच्या ओव्हरमध्ये उडालेला होता. तो झेल जर टिपला असता तर निश्चितच धावसंख्येचं समीकरण वेगळं दिसलं असतं. कल्पेश, नक्कीच तुषार सर, ज्या पद्धतीने अगदी अथर्व गेली काही वर्ष कातोडी संघाला त्याचा फॉर्म हवा होता. एक वैभव मालुसरे असेल, अथर्व जांभळे असेल, आदेश जांभळे असेल, हे इन्फॉर्म फलंदाज कातोडी संघासाठी फार फायदेजनक असतात नेहमी. आता आलाय गोलंदाजीला प्रेमला या ठिकाणी कमबॅक पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी करावी लागेल. एक झेल सुरेख घेतला होता, एक मात्र या ठिकाणी सोडला होता. काय स्पीड आहे प्रेमची. कव्हरच्या पॉइंटच्या दिशेने मारलेला चेंडू, एक धाव घेतल्या या ठिकाणी आदेशने. बघा हे क्रिकेट आहे मित्रांनो, आदेशला माहिती होतं की नॉन स्ट्राईकला असणारा अथर्व मात्र इन्फॉर्म आहे. अथर्वच्या बॅटला चेंडू ज्या पद्धतीने कनेक्शन होत आहे ना, तर मला अथर्वला स्ट्राईक दिली पाहिजे. आणि 2 धावा होत असताना देखील या ठिकाणी आदेशने एकच धाव कंप्लीट केली आणि अथर्वला स्ट्राईक वरती ठेवलाय आणि अथर्वने त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. चेंडू जातोय कावकरमध्ये 6 धावांसाठी. षटकार. या मॅचमध्ये असं दिसत आहे मागील मॅच ही त्यांनी गाजवली होती आणि या मॅच मध्येही तडाखेबंद फटकेबाजी त्याच्याकडून पाहायला मिळत आहे. येस नक्कीच. पुन्हा एकदा अथर्व जांभळे स्ट्राईक दिला स्क्वेअर लेगच्या रोक्यावरून. पुन्हा एकदा लागोपाठ दुसरा येतोय खणखणीत. षटकार. थँक यू डीजे. आदेशची आतषबाजी अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा प्रेमवरती षटकार नंतर पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चौकार. अथर्व जांभळे मात्र इथे थांबताना आपल्याला दिसत नाहीये. थोडंसं दबावाखाली गोलंदाजी करताना दिसतोय मी म्हणेन प्रेम. अगदी दबावाखाली गोलंदाजी करताना दिसतोय. अगदी खूप छान गोलंदाज आहे प्रेम. अगदी अनेक सामने त्याने देखील आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती फलंदाजीच्या जोरावरती जिंकून दिलेला प्रेम आहे हा. मात्र जो इन्फॉर्म फलंदाज असतो ना त्याच्याकडे मात्र सर्व प्रकारचे शॉट्स मात्र असतात. पंच या ठिकाणी वाईड घोषित करतील, अवांतर धाव मिळेल. षटकार नंतर चौकार आला होता. त्या दबावाखाली हे दबावाचे परिणाम असतात मित्रांनो. या क्रिकेटमध्ये तुम्हाला दबावातून बाहेर पडता आलं पाहिजे. धावसंख्या पोचली ते 41 धावावर 41 रन्स. खूप महत्त्वाची ओव्हर असणार आहे आणि हा सामनाही खूप महत्त्वाचा आहे कारण या सामन्यामध्ये जिंकेल तो निश्चितच सेमीफायनलसाठी पोहोचणार आहे आणि सेमीफायनलसाठी पोहोचणे म्हणजे हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे. येस नक्कीच. अगदी पूर्वनियोजित तयारी करून या ठिकाणी कातोडी संघ हजर राहिलेले काही खेळाडू गावावरून देखील आलेले आहेत. अगदी तयारीनिशी आलेले आहेत. शिवशंभू क्रिकेट क्लब पाटेघर आयोजित स्मृती चषक पटकावण्याच्या ईर्षेने या ठिकाणी मैदानामध्ये उतरलेले पाहताना दिसतोय. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे परंतु तिथे सुद्धा क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे मिस्टेक झाले. 2 धावसंख्येने पुन्हा एकदा अथर्व जांभळे येतोय स्ट्राईक वरती आणि धावसंख्या जाऊन पोचले 44 ऑन बोर्ड 44. पुढची मॅच नावली वर्सेस कुरुळ यांच्यात होणार आहे. नावली आणि कुरुळ यांचे कर्णधार नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस का बॉसमध्ये यायचं आहे.
नावली वर्सेस कुरुळ. शेवटचे चेंडू प्रेमला अगदी निर्धाव टाकावे लागतील या ठिकाणी. कमबॅक करून द्यावा लागेल आपल्या संघाला. अगदी सुरेख गोलंदाजी नेहमी करत असतो. हे घ्या सुंदर असं एक गोलंदाजी. हा चेंडू अगदी सुरेख हाताला होता प्रेमने. पुन्हा एकदा अथर्वचा स्ट्राईकला जाण्याचा प्रयत्न, तिथे सुद्धा फंबल झाला लुमणेकोलचा खेळाडू. आणि पुन्हा एकदा जिथे एकही धाव नव्हती तेथे मित्रांनो या ठिकाणी किती धावा मिळतील पंचांच्या निर्णयाची वाट पाहावी लागेल. 3 धावा सर. येस, थँक्यू सो मच. 3 धावा मिळालेत. हा दबाव असतो मित्रांनो. पहा दबाव काय असतो. हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये दबावाचे परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. जसं सर्वसामान्य आयुष्यामध्ये दबाव आपल्याला काही निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त करतो ना, त्या पद्धतीचं क्रिकेटसुद्धा आहे मित्रांनो. या क्रिकेटमध्ये पहा एकही धाव नव्हती परंतु तिथे 3 धावा आल्या अखेरच्या चेंडूवरती. आणि लुमणेकोल संघासाठी धाव संख्येचं आव्हान आहे ते म्हणजे 48. कातवडी संघाने प्रथम फलंदाजी करताना 47 धावा बनवलेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी लुमणेकोल संघाला एक आवाढव्य असे 48 धावांचे आव्हान दिलेले आहे. 3 षटकामध्ये त्यांना 48 धावा करायच्या आहेत. पुढील सामना नावली वर्सेस कुरुळ. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस का बॉसमध्ये यायचं आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. नावली वर्सेस कुरुळ. या स्पीडअप ठेवायचं. कातोडी संघ आपण क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे. ज्या अथर्व जांभळेचा झेल सोडला होता प्रेमने, त्या अथर्व जांभळेने काय कमाल केले पहा बॅटिंगने. त्यामुळे क्रिकेटमध्ये मित्रांनो मी नेहमी म्हणत असतो की चुकीला माफी नसते. एक एक धाव महत्त्वाची असते मित्रा. एक एक धाव महत्त्वाची असते. एक एक चूक तुम्हाला मित्रांनो महागात पडत असते. कारण जो जिंकला तो या स्पर्धेमध्ये थांबला आणि जो या स्पर्धेमध्ये थांबला त्याने स्वप्न पाहिली आणि ज्याने स्वप्न पाहिली त्याने हे टायटल विनिंगपर्यंत पोहोचता आलं. आणि ज्याला टायटल विनिंगपर्यंत पोहोचता आलं ना त्याला मित्रांनो शिवशंभू क्रिकेट क्लब पाठेघर आयोजित स्मृती चषक पटकावता आलं. चला वळूयात आपण toss का boss मध्ये. सचिन शेलार नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पुढील सामना कातवडी संघ. मी सर्व संघांना विनंती करेन इथून पुढे देखील जे सामने होतील ना त्या सर्वांना विनंती असेल मित्रांनो, तुम्ही जर क्षेत्ररक्षण निवडत असाल ना तर तुम्ही आपला नियम अगदी सुंदर आपले नियम आहेत असोसिएशनचे. पटकन फलंदाजी जर असेल तर बॅटर्स रेडी असले पाहिजेत. आणि क्षेत्ररक्षण निवडत असाल ना मित्रांनो तुम्ही त्वरित क्षेत्ररक्षण देखील लावलं गेलं पाहिजे. कुरुळ संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. पुढील सामना याच्यानंतर होणार आहे तो नावली वर्सेस कुरुळ. कुरुळ संघाचे कर्णधार 2 शब्द आपण या आयोजनाबद्दल व्यक्त करावे. आयोजन तर उत्तम चालू आहे. सामने पण चांगले चालू आहेत. सर्व प्लेयर त्यांच्या जबाबदारीने खेळत आहेत आणि टुर्नामेंट पुढे चांगली चालावी. नावली संघाचे कर्णधार कार्तिक जांभळे यांनी 2 शब्द आपल्या आयोजनाबद्दल तसेच आपल्या टीमबद्दल व्यक्त करावेत अशी त्यांना विनंती करतो. कुमार सर काही इशारा करतायत का पहा ग्राउंड मधून आयोजक. त्यामुळे काही टेन्शन नाही आपलं. बॅटर्स धन्यवाद. लुमणेकोल संघ अगदी 18 चेंडू 48 धावा बनवायचे आहेत ते म्हणजे लुमणेकोल संघाला. अमरदीप क्रिकेट क्लब लुमणेकोल. अगदी लुमणेकोलची जर का फलंदाजीची जर का तुम्ही फळी पाहिलीत ना मित्रांनो ते आव्हान देखील लुमणेकोल संघाला देखील अवघड नाही आहे. कारण क्रिकेटमध्ये नेहमी अनिश्चिततेचा खेळ असतो आणि खेळामध्ये अगदी संघातील कोणता प्यादा कधी चालेल आणि सामना कधी फिरवून टाकेल ना हे सांगता येत नाही मित्रांनो. त्याच्यामुळे 18 चेंडू 48 धावांचं आव्हान पार पाडण्यासाठी येत आहेत लुमणेकोलचे फलंदाज सूरज माने आणि संदेश भंडारे. अगदी बरेचसा काळ मी म्हणेन या जोडीने गाजवलाय अमरदीप क्रिकेट क्लब लुमणेकोलचा. नक्कीच मला वाटतं संदेश भंडारे बऱ्याच दिवसानंतर पुनरागमन करतो आहे. अगदी इन्फॉर्म आहे सूरज माने देखील. अगदी मोठमोठ्या स्पर्धा खेळताना आपल्याला हा आयकॉन खेळाडू आपल्याला नेहमी पाहायला मिळतो ज्याचं नाव सूरज माने आहे. त्याच्या समोर असेल तो गोलंदाज अथर्व. पहा फलंदाजीमध्ये सर त्यांनी आपली जबाबदारी काय असते ते दाखवून दिलंय. त्यानंतर गोलंदाजी आली. गोलंदाजीला जर देखील पाहिलं तरी तुम्ही पाहाल तिथे कोण आहे अथर्व जांभळे. बॅटने करून दाखवलंय आता बॉलने देखील करून दाखवावं लागेल. पहिलं षटक हाताळतोय अथर्व जांभळे ज्याने अगदी फलंदाजीमध्ये तुफान या ठिकाणी वादळ म्हणतात ना ते घोंगावलं होतं इथे. आता गोलंदाजीला शोधलाय. 18 चेंडू 48 धावा. सेकंड इनिंग होते चालू. अथर्वचा सामना करेल.
संदेश भंडारे. पहिला चेंडू भिरकावून दिलाय, 6 धावांसाठी येतोय षटकार. अगदी पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय संदेश याने. संदेश भंडारे, निश्चितच सूरज माने. हा सामना रोमहर्षक होणार आहे. जशी आपली अपेक्षा आहे त्याला लुमणेकुल संघ खरा उरताना दिसत आहे. यस, नक्कीच नक्कीच. पुन्हा एकदा अथर्व जांभळेचा सामना करेल संदेश. एज होती, बॅटची कडा घेतली होती, 1 धाव मिळेल या ठिकाणी. काय सुंदर चेंडू हाताला होता अथर्वच्या माध्यमातून. फुलरल्याचा चेंडू होता, ऑफ स्टंपच्या अगदीच उजव्या बाजूने या ठिकाणी त्याने हाताळला होता. 1 धाव मिळाली या ठिकाणी. स्ट्राईक ऑन सूरज माने. सूरज मानेला कमाल करावी लागेल मित्रांनो. अशा प्रज्वलित करायच्या असतील ना तर संदेश भंडारे आणि सूरज माने यांना कमाल करावी लागेल. पुन्हा एकदा अथर्वचा सामना करतोय सूरज माने. सूरज मानेने स्क्वेअर लेगला या ठिकाणी पुन्हा येतोय सावकार, येतोय सूरजच्या बॅट मधून. डीजे डीजे थँक्यू. खूपच छान. डीजेच्या माध्यमातून देखील अगदी चांगलं प्रोत्साहन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे. थँक्यू डीजे. अथर्ववरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. एका बाजूने संदेश आणि एका बाजूने सूरज माने आहे. अगदी दोन्ही सुद्धा बिग हिट करण्यासाठी नामवंत असलेले 2 फलंदाज आहे. 18 चेंडू 48 धावांचा सामना करतायत. अथर्ववरती प्रहार चढवतायत. सूरज माने ऑन फायर होतोय. पुन्हा एकदा येतोय लांब लचक. चौकार येतो की षटकार येतोय पंचा. आउटफील्डला मला वाटतं आपले आयोजक वैभव शेलार आपल्याला तिकडून इशारा करतायत. चौकार. चार चेंडूमध्ये धावसंख्या पोहोचली आहे ते 15 धावावर. लुमणेकुल संघाने दाखवून दिलेले की आम्ही सुद्धा काही कमी नाही आहे आणि या सामन्यामध्ये आम्हीही जिंकण्याच्या इराद्यानेच उतरलेले आहोत. येस, काटेकी टक्कर. काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दोन्ही बाजूने फायर झालेत. भंडारे माने ऑन फायर. 4 चेंडूमध्ये धावसंख्या झाले 15. पहिलं षटक हाताळतोय अथर्व आणि अथर्ववरती मात्र मोठमोठे प्रहार करतोय सूरज माने या ठिकाणी. पुन्हा एकदा हवेत आहे चेंडू. क्षेत्ररक्षक खाली आहे परंतु जीवनदान दिलंय. ज्या पद्धतीने अथर्वला जीवनदान दिलं होतं ना ते फिट्टूस केलं या ठिकाणी कातवडी संघाच्या सुद्धा क्षेत्ररक्षकाने. तिथून अथर्व होता, इकडून सूरज माने आहे. तिथे अथर्वने धुमाकूळ घातला होता. झेल सुटल्यानंतर आता इथे धुमाकूळ घालणार का, ज्याचं नाव आहे सूरज माने. हे जीवनदान कोणासाठी महागात पडतंय हे मात्र पाहणं नक्कीच रंजक ठरणार आहे. येस, दबाव, थोडासा दबाव. दबावाचाच खेळ आहे हा. जो दबावामध्ये आपको सुलझना है या फिर उलझना है ये आपके ऊपर डिपेंड है. खूप लॉंग रन घेतो अथर्व. स्पीड आहे अथर्वच्या गोलंदाजीला. षटक समाप्त झालाय. अखेरचा चेंडू अगदी सुंदर फेकी गेले अथर्वने आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 17. जी सुरुवात हवी होती ना लुमणेगोल संघाला ती सुरुवात मात्र या ठिकाणी संदेश आणि सूरजने मात्र करून दिले. अथर्वला पहिल्या षटकामध्ये 17 धावा या ठिकाणी चुपून काढले त्या ठिकाणी आणि एक झेल सुद्धा ऋतिकने या ठिकाणी सोडला होता. ऋतिकने झेल सोडला होता सूरजचा.
17 धावा झालेत. 17 ऑन बोर्ड. 48 धावांचं आव्हान आहे. चेसेबल आणि चेस असणार आहे. आपल्या असोसिएशनचा नियम आहे, कंपल्सरी चेस करावा लागेल. आता संदेश अगदी पहिल्याच चेंडूमध्ये संदेशने इरादा क्लिअर केला होता की अगदी पहिल्या चेंडूपासून मोमेंटम संदेशने केलं होतं, ते शिफ्ट मात्र सूरजने केलं. आता बॉलर दुसरं षटक अगदी प्रमुख षटक घेऊन येतोय संतोषला कमाल करावी लागेल. धावांवरती जर का ब्रेक लगावला तर मात्र कुठेतरी सामन्यामध्ये पुन्हा कमबॅक करता येईल. 12 चेंडू हवे शिल्लक आहेत. संदेश स्ट्राईक वरती सामना करेल संतोषचा. लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे. अगदी सुरेख मास्टर माइंड गोलंदाजी करताना पाहतोय आपल्याला. डावखोरा गोलंदाज आहे संतोष. संदेशला उजव्या यष्ट्यांच्या बाजूला गोलंदाजी करताना आपण त्याला पाहतोय. अगदी स्मार्ट गोलंदाजी म्हणतोय. म्हणून म्हटलं होतं की अगदी पूर्व तयारीनिशी कातोडी संघ ह्या वेळेस उतरलाय मैदानामध्ये. गोलंदाजीमध्ये सुद्धा ते दिसून येत आहे. पुन्हा एकदा उजव्या यष्ट्यांच्या बाजूला हा गोलंदाजी करतोय. 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करेल का, परंतु सूरजने मात्र या ठिकाणी मनाई केली आहे. तुम रोखो मैं देखता हूं, स्ट्राइक मेरे पास रहेगी. पण सूरजला मिळालेल्या जीवनदानाचं सूरज कमाल करेल का. ऋतिकचा श्वास मात्र टांगलाय. ऋतिकने कॅच सोडली होती सूरजची. त्यावर ऋतिक म्हणत असेल सूरजला संतोष तू बाद केलं पाहिजेस, कारण सूरज असा आयकॉन खेळाडू आहे, अगदी सिंगल हँडेडली मॅच तो पालटू शकतो. कमी षटकांचा हा सामना आहे. 18 चेंडू 48 धावा बनवायच्या होत्या. पहिल्याच षटकामध्ये 17 धाव्या आल्या आहेत. आणि दुसरं षटक डावखुरा गोलंदाज, अगदी चतुर गोलंदाज मी म्हणेन या गोलंदाजाला. गोलंदाजी पहा समोरच्या. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा सूरजला जीवनदान आहे आणि 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. मित्रांनो, चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. म्हणून मी आत्ताच अगदी 5 मिनिटापूर्वी म्हटलं होतं की एक धाव मित्रा या ठिकाणी महत्त्वाची आहे. एक चूक या ठिकाणी तुम्हाला कारणीभूत ठरू शकते या स्पर्धेमधला तुमचा शेवट करण्यासाठी. कारण ज्यांनी चुका केल्या ना, त्या क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. त्यामुळे चुका कमी करा, तर तुम्हाला या क्रिकेटमध्ये कमबॅक करता येईल. पुन्हा एकदा सूरजला मिळाले जीवनदान. 2 धावा या ठिकाणी काढलेत. काय चतुर गोलंदाज आहे या ठिकाणी. उजव्या यष्टीला गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा लेग हिट केले सूरजने. चेंडू जातोय सीमा पार, येतोय चौकार. थँक्यू डीजे. पहा सामना अगदी रंगतदार होताना दिसतोय. अगदीच सामन्याला कलाटणी पाहताना मिळतंय. अगदी सुरेख गोलंदाजी करत होता संतोष. अगदी प्रत्येक चेंडू तो बीट करण्याचा प्रयत्न करत होता. सुरेख गोलंदाजी होती आतापर्यंत. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी आहे. खेळाडू तिथे मात्र आता तैनात केलाय संतोषने. सुरेख 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 मी म्हणेन. अगदी चतुर गोलंदाज आहे हा. म्हणून म्हणतात ना, कर्णधार असा गोलंदाज आपला एक एक्का असतो, हुकमी एक्का. त्याला अगदी मोक्याच्या क्षणी गोलंदाजी द्यावी लागते. जे इंडियन क्रिकेटमध्ये हे षटक हाताळताना आपला नेहमी जसप्रीत बुमराह पाहताना मिळतो आणि ते षटक या ठिकाणी संतोष हाताळतोय. अगदी डावखुरा जरूर एक मोठा फटका आला असेल, परंतु त्याच्या आधी देखील त्याच्या नंतर देखील सुरेख गोलंदाजी केली, अपील केले, परंतु पंच आपले फेटाळून लावतील ते अपील. धावसंख्या झाले 25 धावसंख्या झाले. म्हणजे फक्त आणि फक्त या संतोषने किती धावा दिल्या असतील तर पहिल्या षटकामध्ये आल्या धावा होत्या 17 आणि आता आहेत 25, म्हणजे धावा दिलेत 8. काय गोलंदाजी केली आहे. संघ नायकाचा विश्वास सार्थ ठरताना दिसतो या ठिकाणी. 25 झालाय स्कोअर. 25 ऑन बोर्ड. 6 चेंडू आणि 23 धावा हव्या आहेत या ठिकाणी लुमणेगोल संघाला. संदेश आणि सूरज चांगली फलंदाजी करत होते पहिल्या षटकामध्ये, पण दुसऱ्या षटकामध्ये धावांना लगाम लावण्याचं काम केलेलं आहे ते संतोष यांनी. तडाखेबंद फलंदाजी लुमणेकोल संघाकडून पाहायला मिळत होती, पण 3 षटकांचा सामना असल्यामुळे
आता शेवटचं षटक प्रगतीपथावर येणार आहे आणि लुमणेकुल संघाकडून संघर्षाचा प्रयत्न होतोय. आता विजय कोणाचा होतोय ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. संघर्षाचा विजय होतोय. अखेरचं षटक घेऊन येतोय आदेश. ज्या आदेशने सुरेख फलंदाजी गेले होते, पुन्हा एकदा आदेश आता गोलंदाजीतून संघाला विजयश्री मिळवून देणार का? की ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये सूरजने फलंदाजी केली होती, परंतु दुसऱ्या षटकामध्ये जी जादू केली ना संतोषने, अगदी 8 धावा दिल्या ना, त्यानंतर मात्र संघ अगदी कमबॅक टू गेम आला आणि आता 6 चेंडू 23 धावा आहेत. परंतु मी म्हटलं होतं आदेश यांचा पुढचा चेंडू सामना करतील सूरज. लेग साइडला तडकवला चेंडू गेलाय आर पार सीमारेषा भेदून षटकार. सहा चेंडू 23 धावा हव्या असताना पहिल्या चेंडूवरती अगदी प्रहार केला आहे सूरजने आदेशवरती. आदेशला मी म्हणेन या ठिकाणी दबावमध्ये टाकण्याचा प्रयत्न केलाय पहिल्या चेंडूवरती सूरजने. सूरज मात्र या ठिकाणी प्रहारवरती प्रहार करतोय. 6 चेंडू 23 धावा हव्या असताना पहिल्या चेंडूवरती आलाय खणखणीत दणदणीत षटकार. पुन्हा एकदा आदेश. 5 चेंडू शिल्लक असताना सूरजने तटवायचा प्रयत्न केला, चेंडू मोठी बिग हिट मारण्याचा प्रयत्न केला, परंतु एकही धाव काढलेली नाहीये. सूरजने स्वतःवर विश्वास दाखवलेला आहे. मी थांबणार, मी खेळणार, असा त्यांचा या चेंडूवर. पुढील काही चेंडू शिल्लक राहिले आहेत या सामन्याचे. याच्यानंतरचा सामना आहे तो नावली वर्सेस कुरुळ. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे आपले खेळाडू घेऊन. 4 चेंडू शिल्लक. अगदी 48 धावांचं आव्हान पार करताना पुन्हा एकदा झालंय सूरज सज्ज. आदेशचा सामना करेल सूरज. पुन्हा एकदा सूरज हवेत आहे चेंडू. क्षेत्ररक्षक सुद्धा येईल खाली. आता मात्र जीवनदान देणार नाहीये तोच ऋतिक काय करतो तो आता पकडली कॅच. तो किरण आहे. मात्र या वेळेस मात्र किरणने सूरजला जीवनदान दिलेलं नाहीये. ऋतिकने जीवनदान दिलं होतं, नंतर अजून एक जीवनदान दिलं होतं. ज्या खेळाडूकडून अपेक्षा होती ना सूरजकडून, तो सूरज मात्र आता पॅव्हिलियनमध्ये परततोय. संदेश आणि सूरजने अगदी टीमला शेवटच्या क्षणापर्यंत अगदी विनिंगपर्यंत नेऊन पोचवायचं काम करत होते, परंतु सूरज मात्र आता पॅव्हिलियनमध्ये जाताना दिसतोय. सूरज कॅच पकडली आहे या ठिकाणी. आदेशने कमबॅक करून दिलाय. पंकज माने. पंकजने मागच्या मॅचमध्ये सुद्धा चांगली फलंदाजी केली होती. काहीच चेंडू शिल्लक असताना त्यांना मैदानात यावं लागलेलं आहे. आदेश पहिला चेंडू फेस करतोय पंकज. खूपच खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता. यॉर्कर चेंडूची डिलिव्हरी केली आदेशने या ठिकाणी. आदेशची सुद्धा स्मार्ट गोलंदाजी म्हणावी लागेल. कातवडेकरांकडून या ठिकाणी टाळ्यांचा कडकडाट चालू झालाय देखील. ज्या पद्धतीने मोमेंटम शिफ्ट केलं होतं सूरज आणि संदेशने, ते मोमेंटम कुठेतरी संतोषने खेचून आणलं सेकंड ओव्हरमध्ये आणि तदनंतर त्याला मोहर लावतोय तो म्हणजे आदेश. कारण याच्या आधी त्यांनी सूरजला आउट केलं, तदनंतर इन्फॉर्म असलेला पंकजला देखील यॉर्कर डिलिव्हरी टाकली आणि आता स्ट्राईकला येतोय तो म्हणजे संदेश भंडारे. आणि संदेश भंडारे स्टाईल येतोय खणखणी दणदणीत षटकार. 38 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 1 बॉल 10 रन असं समीकरण आलेला हा षटकार, पण षटकार येईपर्यंत खूपच उशीर झालेला आहे असं वाटतंय, कारण चेंडू शिल्लक राहिलेला फक्त एक चेंडू 10 धावा. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, काही होऊ शकतं, प्रयत्न करत राहिलं पाहिजे. येस नक्कीच तुषार सर, ज्या पद्धतीची काटेकी टक्कर मी म्हणेन हा मुकाबला झाला होता. जोपर्यंत सूरज या ठिकाणी प्रहार करत होता ना, ज्या पद्धतीने संदेश प्रहार करत होता, अगदी पहिलं षटक दुसरं षटक असं वाटत होता, परंतु तदनंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये संतोषने सामना पालटला. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, जरी झेल सुटला असेल तरी मात्र विन झाला या ठिकाणी कातवडे संघ. ज्या ईर्षेने, ज्या क्षमतेने, ज्या तयारीनिशी कातवडे संघ आला होता ना, मी म्हटलं होतं या ठिकाणी अथर्व जांभळे असेल, आदेश जांभळे असेल, मालुसरे असेल, या जे जर का काही दिवस इन्फॉर्म
त्यांचा फॉर्म चालला नव्हता. कातोडेकर अपेक्षा करत होते आणि ती अपेक्षा झाली. अगदी तयारी करून मैदानामध्ये उतरले आणि या ठिकाणी 2 सामन्यांमध्ये विजयश्री खेचून देखील आणलाय. निश्चितच पैसा वसूल सामना झालेला आहे. चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली आहे आपल्या सर्वांना. लुमणेखोल आणि कातवडी यांनी खूपच चांगला खेळ केलेला आहे. इथे कातवडी संघाने विजयश्री खेचून आणलाय आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेली आहे. थँक्यू सो मच विजेत्या संघाचं अभिनंदन. आणि पराजित संघ लुमणेकल खूप खूप आभार तुमचं, तुम्ही या ठिकाणी उपस्थिती दाखवलीत. पुढील